जुनं ते सोनंच्या पहिल्या एपिसोडमध्ये आज आपण बोलणार आहोत पिंजरा या सिनेमाबद्दल। पिंजरा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो श्रीराम लागू आणि संध्या यांचा उत्कृष्ट अभिनय आणि लावणी। मराठी सिनेमाची अशी एक अजरामर कलाकृती जिचा कधी अंत होऊ शकत नाही। यावर्षी पिंजराला 50 वर्ष कंप्लीट झाली। ही कथा आहे एका अशा माणसाची जो शिक्षक आहे, ज्याला समाजामध्ये मान सन्मान आहे आणि ब्रह्मचर्य हे जीवन आहे असं म्हणणारा माणूस आयुष्यामध्ये एक चूक करतो आणि त्या एका चुकीमुळे त्याचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं। डॉक्टर श्रीराम लागू हे थिएटरचे ॲक्टर होते। व्ही शांताराम यांनी त्यांना नटसम्राटच्या प्रयोगाच्या वेळेस डिस्कवर केलं आणि पिंजरा हा त्यांचा पहिला मराठी सिनेमा। या सिनेमाचे डायरेक्टर व्ही शांताराम यांचा जल बिन मछली नृत्य बिन बिजली या नावाचा हिंदी सिनेमा आला होता आणि तो फ्लॉप झाला। त्यामुळे ते कर्जामध्ये अडकले होते आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी त्यांना मोठ्या हिट सिनेमाची गरज होती। यासाठी ते चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आपले सहकारी अनंत माने यांच्याकडे गेले। तेव्हा त्यांनी द ब्लू एंजल या जर्मन सिनेमाची कथा ऐकवली, जो 1930 मध्ये आला होता। त्यात एक निष्ठावंत कुठलंही व्यसन नसणारा प्रोफेसर असतो। त्यांच्या कॉलेजच्या मुलांना एक कॅबरे डान्सर आपल्या तालावरती नाचवत असते आणि आपल्या नादाला लावत असते। त्यात असं होतं की तिला विरोध करायला गेलेला प्रोफेसर हा स्वतः तिच्या मोहाच्या जाळ्यामध्ये अडकतो आणि पुढे त्या कॅबरे डान्सरच्या शोमध्ये त्याला जोकर म्हणून काम करण्याची वेळ येते। या सिनेमाची इन्स्पिरेशन घेऊन 1972 मध्ये पिंजरा हा सिनेमा बनवण्यात आला आणि त्याला मराठी संस्कृतीचा लावणीचा रंग देण्यात आला। डॉक्टर श्रीराम लागू यांनी आधी हा सिनेमा करण्यासाठी नकार दिला होता। हा सिनेमा त्यांना पूर्णपणे तमाशापट वाटत होता, पण नंतर त्यांना समजलं की हा सिनेमा सळ्यांचा लोखंडाचा नाही तर मानवी भावभावनांचा विकारांचा आणि मोहाचा आहे आणि आयुष्याचे पैलू उलगडणारा हा सिनेमा आहे हे समजल्यावरती त्यांनी होकार दिला। पिंजरा म्हणजे एका नर्तकीच्या क्षणिक प्रेमाच्या मोहामध्ये अडकलेल्या तत्वनिष्ठ आणि ब्रह्मचारी शिक्षकाची गोष्ट आहे। डॉक्टर श्रीराम लागू यांनी या सिनेमात जो परफॉर्मन्स दिलाय त्याला डिस्क्राईब करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीयेत आणि माझी एवढी योग्यता पण नाहीये की मी त्यांच्या कसदार अभिनयाबद्दल कमेंट करावं, पण त्यांनी जो मास्तर या सिनेमा साकारलाय त्याला कशाची तोड नाहीये। संध्या यांच्या अभिनयाने लोकांना घायाळ केलं होतं। त्यांचा डान्स, मास्तरांसोबत त्यांचे इमोशनल सीन्स सर्व काही एकदम काळजाला भेदणारं होतं। तमाशातली तीच एकमेव व्यक्ती आहे जिला मास्तरांची व्हॅल्यू माहिती आहे आणि संध्या यांनीच सिनेमातली सर्व गाणी कोरिओग्राफ केली आहेत आणि निळू फुले यांच्या सर्वच व्यक्तिरेखा तोडीस तोड असतात। पिंजऱ्यामध्ये सोंगाड्या बनवून ते लोकांना हसवत असतात आणि नोकरासारखं फडाच्या मालकनीचे ते कपडे धुतात। शेवटी त्यांचा मास्तरांसोबत एक सीन दाखवलाय। मास्तर त्यांना थोबाडीत मारतात, त्यावेळेसची त्यांची रिॲक्शन बघा तुम्ही। मास्तर मारलत तुम्ही मला असं म्हणत ते फक्त स्मित हास्य करतात आणि त्यानंतर ते खूप जबरदस्त डायलॉग बोलतात। आपल्या उभ्या आयुष्यात सर्व काही गमावून बसलेला माणूस काही शब्दांमध्ये ते कसं व्यक्त करतो याचा हा सीन परफेक्ट एक्झाम्पल आहे। लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य, संगीत आणि अभिनय या 3 गोष्टी मिक्स करून तयार केला गेलेला कलाविष्कार म्हणजे लावणी। 15व्या शतकानंतर पेशव्यांच्या काळापासून लावणीची सुरुवात झाली। याचे जनरली 2 प्रकार आहेत, एक म्हणजे फळाची लावणी आणि दुसरं म्हणजे बैठकीची लावणी। आधी युद्धावर गेलेल्या सैनिकांच्या मनोरंजनासाठी लावणीचा वापर केला जात असे आणि कालांतराने यात बदल होत गेले आणि 1972 साली रुपेरी पडद्यावरती पिंजऱ्याच्या माध्यमातून लावणी सादर करण्यात आली, जी सर्वांसाठीच अविस्मरणीय आहे। सिनेमाची गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत जेवढी तेव्हा होती आणि ते बनण्यामागे संगीतकार राम कदम आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांची खूप मोठी मेहनत आहे। दिसला ग बाई दिसला या गाण्यामध्ये जी ढोलकी आपल्याला ऐकू येते याला अनेक वादक पंडितराव ठेका म्हणून ओळखतात आणि त्यांना मानवंदना देतात। त्यांच्या कलेची दाद अशा प्रकारे दिली जाते ही खूप मोठी गोष्ट आहे। छबीदार छबी आणि मला लागली कुणाची उचकी या गाण्यासाठी खेबुडकरांनी 30 ते 35 संरचना व्ही शांताराम यांना लिहून दिल्या होत्या। त्यातून छबीदारची निवड झाली। तुम्ही बिलीव्ह करणार नाही, या सिनेमासाठी खेबुडकरांनी टोटल 110 गाणी लिहिली होती। त्यातली 11 गाणी निवडण्यात आली आणि फायनल कटमध्ये म्हणजे सिनेमामध्ये 9 गाणी ठेवण्यात आली। तुम्हावर केली मी मर्जी बहाल याबद्दल खेबुडकरांनी एक किस्सा सांगितला होता। तो म्हणजे यासाठी 49 गाणी लिहून झाली होती। सकाळी 9 पासून ते रात्री 6 पर्यंत त्यांचं लिखाण सुरू होतं। व्ही शांताराम हे प्रत्येक गाणं ऐकून वा खूप छान आहे असं म्हणून ते बाजूला ठेवून द्यायचे। शांताराम बापू म्हणाले, तुम्ही लिहित चला, जेव्हा मला आवडेल तेव्हा मी तुम्हाला सांगतो। ते म्हणाले, गाणं असं हवं की ते ऐकताच माणूस नकळतपणे त्याच्याकडे मॅग्नेट सारखा ओढला गेला पाहिजे। या गाण्यामध्ये डान्स नसणारे, शाळा मास्तर आणि पिंजरा असेल आणि बसून म्हटलेलं गाणं तरीही मन खेचून घेणारं हवं।
खेबुडकरांना हे गाणं रात्री 2 वाजता सुचलं. लगेच त्यांनी व्ही शांताराम यांना कॉल केला, पण त्यांचा कॉल लागत नव्हता, कारण की व्ही शांताराम सुद्धा खेबुडकरांना कॉल करत होते. नंतर कॉल लागल्यावरती त्यांनी गाण्याचं स्क्रॅच ऐकवलं आणि ते ऐकताच शांताराम बापू यांना कळालं की जे आपल्याला हवं होतं ते आपल्याला भेटलेलं आहे. तेव्हा राम कदम हे खेबुडकरांच्या रूममध्ये होते आणि अंथरुणातून ते दोघांचं संभाषण ऐकत होते आणि त्याच वेळेस त्यांनी गाण्याची चाल सुद्धा तयार करून टाकली. खेबुडकर हे व्ही शांतारामांना जी ओळ ऐकवत होते ती ऐकूनच राम कदमांनी लगेचच्या लगेच चाल बनवून टाकली आणि ही पहिली चालच फायनल झाली. कुठलंही साधं संगीत वाद्य नसताना तुम्हावर केली मी मर्जी बहाल हे गाणं रात्री 2 वाजता तयार झालं. सिनेमाच्या फ्रेममधलं पहिलं गाणं ग साजनी. या गाण्यासाठी गावरान अस्सल आवाज हवा होता. त्यावेळेस विष्णू वाघमारे यांना लोककलावंतांच्या दुनियेत वाघ्या अशी ओळख होती आणि त्यांच्यामुळेच लोककलावंतांचा आवाज या गाण्याला मिळाला. सिनेमात मास्तर आणि चंद्रकला यांच्यामध्ये एक सीन होतो, त्यामध्ये कालिदासांचं महाकाव्य आणि लावणी यांच्यामध्ये कंपॅरिझन केलं जातं. मास्तर तिला म्हणतात की कालिदासांचं काव्य हे अध्यात्मावर आधारलेलं आहे, त्याच्यासमोर या तमाशाची लावणी काहीच नाही. आणि तेव्हाच देरे कान्हा चोडी अन लुगडी हे गाणं होतं, ज्या गाण्यामध्ये आध्यात्मिकता आणि भक्तिभाव आहे. या गाण्यासाठी राम कदमांनी लता मंगेशकर यांची निवड केली होती. चंद्रकलेचं हे गाणं ऐकल्यावरती मास्तर सुद्धा तिच्यासोबत काही प्रमाणामध्ये सहमत होतात. आपला मान सन्मान गमावून बसलेला मास्तर पूर्णपणे लाचार झालेला असतो आणि त्याच्या हातात तमाशाचं तुंतुनं पकडवलं जातं. आणि त्यावेळेस सुधीर फडके यांनी गायलेलं कशी नशिबाने थट्टा आज मांडली हे गाणं आपल्या भेटीला येतं. राजा हरिश्चंद्र पासून ते गोदावरीपर्यंत काळजाचं पाणी पाणी करणारं असं गाणं मी माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये कधीच ऐकलं नाही. त्या गाण्यासारखं मॅजिक पुन्हा होणं शक्य नाही. काय शब्दरचना आहेत खेबुडकरांच्या. पिसाळलेल्या नागिनीने थैथयाट केला, नाच गाण्यासाठी सारा गाव वेळा झाला. याची देही याची डोळा, पाहिले मरण, मीच माझ्या हाती देवा रचिले सरण. माझ्या कर्म सोहळ्याची यात्रा चालली, कशी नशिबाने थट्टा आज मांडली. पूर्ण सिनेमाचं सार या गाण्यामध्ये लपलेलं आहे. संगीतकार राम कदम यांनी सिनेमाच्या 9 गाण्यांसाठी 100 चाली बनवल्या होत्या आणि पिंजरासाठी जगदीश खेबुडकरांनी 110 गाणी लिहिल्या होत्या. मला लागली कुणाची उचकी या गाण्याच्या शूटिंगच्या दरम्यान माया जाधव यांना ब्लड प्रेशरचा खूप त्रास झाला. रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना चक्कर आली आणि त्या खाली पडल्या आणि त्यामुळे शूटिंग थांबवावं लागलं. एका दिवसाच्या शूटिंगचा खर्च त्यावेळेस आत्ताच्या मानाने खूप असायचा आणि त्यामुळे व्ही शांताराम यांना काही जणांनी सल्ला दिला की तुम्ही माया जाधव यांना रिप्लेस करा आणि तुमचं सिनेमाचं शूटिंग चालू ठेवा. पण शांताराम बापूंनी असं करण्यास नकार दिला. त्या आल्याशिवाय शूटिंग होणार नाही असं त्यांनी सांगितलं. त्या बऱ्या झाल्यावरती 2 दिवसांनी हे गाणं पूर्ण करण्यात आलं. त्यावेळेस फक्त सिनेमा आणि कथानक मोठं नव्हतं, तर त्यासोबत जोडली गेलेली माणसं ही मनाने सुद्धा तेवढीच मोठी होती आणि म्हणूनच या कलाकृती आजही आपल्या मनामध्ये जिवंत आहेत. यात एका सीनमध्ये मास्तर आणि चंद्रकला तळ्याकाठी बसून बोलत असतात. या सीनसाठी व्ही शांताराम यांना पौर्णिमेचा चंद्र आणि पाण्यात त्याचं प्रतिबिंब दाखवायचं होतं. यासाठी त्यांनी 2 पौर्णिमा चंद्राची दिशा बघण्यासाठी लावली आणि 3ऱ्या पौर्णिमेला चंद्र कोणत्या दिशेला उगवेल याचा अंदाज घेऊन त्यांनी सिनेमाचा सेट उभारला. यावरूनच आपण त्यांच्या डेडिकेशनचा, त्यांच्या सिनेमाबद्दलच्या पॅशनचा अंदाज लावू शकतो. या सिनेमाचं प्रमोशन खूप जबरदस्त पद्धतीने केलं गेलं. आजच्या काळात प्रमोशनसाठी खूप सारे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत, पण त्यावेळेस तसं नव्हतं. 1972 साली व्ही शांताराम यांच्याकडे वेळ आणि पैसा दोन्ही अपुरा होता, त्यामुळे सिनेमाची मोठी जाहिरात करणं पॉसिबल नव्हतं. मग त्यांच्या डोक्यामध्ये एक भन्नाट आयडिया आली. त्यांनी सिनेमाच्या प्रमोशनसाठी रिक्षांची निवड केली. रिक्षावरती सिनेमाचा कुठलाही फोटो पोस्टर न लावता त्यांनी फक्त पिंजरा हे एक नाव लिहिलं. जो पण व्यक्ती हे नाव बघायचा त्याच्या मनामध्ये हाच विचार यायचा की नेमकं हा पिंजरा आहे तरी काय. सर्वांच्याच मनामध्ये याबद्दल कुतूहल निर्माण झालं आणि सिनेमा रिलीज झाल्यावरती सर्वांना याचं उत्तर मिळालं. हा सिनेमा बघण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली. सिनेमाची गाणी सुपर डुपर हिट झाली. सिनेमा प्रदर्शनाच्या वेळेस त्याची एवढी हवा झाली होती की हिंदी सिनेमाच्या निर्मात्यांनी आपल्या प्रदर्शनाच्या सर्व तारखा पुढे ढकलल्या. हा मराठीतला पहिला कलर सिनेमा आहे. याचा एक्सपिरियन्स लोकांना घेता यावा यासाठी व्ही शांताराम यांनी थिएटर मालकांना नवीन स्क्रीन, मिरर आणि प्रोजेक्टर लेन्स दिल्या. या सिनेमाचं बजेट 20 लाख रुपये होतं आणि त्याने भारतामध्ये 80 लाख रुपयाची कमाई केली आणि वर्ल्ड वाईड 1 करोड 80 लाख रुपयाची कमाई केली. पुण्यात हा सिनेमा 134 आठवडे चालला आणि 1972 सालचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार हा पिंजराला मिळाला. हा सिनेमा 18 मार्च 2016ला पुन्हा एकदा डिजिटल फॉर्मॅटमध्ये रिलीज करण्यात आला. पिंजरा या जगात कुणाला चुकलेला नाही.
माणसाचं घर हे सुद्धा एक पिंजराच आहे आणि माणूस गेला तरी चालेल, समाजातले आदर्श जिवंत राहायला पाहिजे. या तत्वावर श्रद्धा असणारा मास्तर, या दोघातला संघर्ष म्हणजे पिंजरा. तमाशाला बंदी असणाऱ्या आदर्श गावात तमासगिरांचा फळ येतो आणि गावातल्या आदर्श शिक्षकाचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून जातो. ही नर्तकी त्याला मोहाच्या जाळामध्ये अडकवते. त्याची आधी कारणं वेगळी असतात, पण जेव्हा तिला रिअलाइज होतं की आपण खूप मोठी चूक केली, तेव्हापर्यंत वेळ निघून गेलेली असते. पिंजरापासून रंगीत सिनेमाचा ट्रेंड सुरू झाला. मराठी सिनेविश्वात क्रांती घडवून आणणारा सिनेमा म्हणजे पिंजरा. यानंतर लावणीकडे कौतुकाने, मानाने बघितलं जाऊ लागलं. मराठी सिनेमाच्या इतिहासातील सुवर्णपान म्हणजे पिंजरा. या सिनेमातील काही गोष्टी राहून गेल्या असतील तर मला कमेंट करून कळवा. याचबरोबर मी दादा कोंडके आणि अशोक सराफ यांच्या पांडू हवालदार सिनेमावरती व्हिडिओ बनवलाय, तो तुम्ही नक्की बघा. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.